तर हाय गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज मी चाललो आहे, मी आणि माझी सखी फिरायला. ते पण कुठे, तुम्हाला थंबनेलवरनं कळलं असेल. आम्ही चाललो आहे राधाकृष्ण टेम्पलला, ठाण्याला. आणि इथे आम्ही तिकीटं काढले, ट्रेनमध्ये बसलो नाही सॉरी, उभे होतो. आणि हे बघा बाहेरचं व्ह्यू बघा किती छान आहे. आणि गर्दी पण नव्हती ट्रेनला जास्त, म्हणून पटापट गेलो, ट्रेनमध्ये पोचलो. नंतर उतरलो ट्रेनमधून. तिकडनं आपल्या रिक्षाला जायला ज्या रिक्षा भेटतात तिकडे आम्ही जात होतो. तिकडनं कळतच नव्हतं ईस्ट और वेस्ट, मग नंतर समजलं, तसं गेलो बाहेर. नंतर आम्ही रिक्षा पकडायला जात होतो. आता पुढे बघूया, रिक्षा भेटली असेल तर. भेटली, रिक्षा भेटली. रिक्षा भेटल्यानंतर तुम्ही बघू शकता एवढी गर्दी होती ना, एकाच जागेवर 10 मिनटं तरी रिक्षा थांबली असेल एकाच जागेवर. नंतर आम्हाला एवढा घाम सुटलेला, तरी पण आम्ही व्हिडिओ काढली. कशी दिसतोय सांगा. आणि नंतर तिकडेच ठाण्याला तलावपाली आहे, त्याच्या तलावपालीच्या समोर एक मेला भरलेला, म्हणजेच काहीतरी असेल महोत्सव वगैरे ठाण्याचा. तर तुम्ही तलावपालीलासुद्धा जाऊ शकता. 10 मिनटं अंतरावर आहे स्टेशनवरनं तलावपाली. हे बघा, आम्ही पोचलो राधाकृष्ण टेम्पलला, म्हणजेच इस्कॉनला. इथे तुम्हाला चपला काढायला असे रॅक असतात, तिथे चपला ठेवायच्या असतात. नंतर आम्ही चाललो आता मंदिराच्या इथे जाऊ. हा बघा व्ह्यू, मंदिरच बघा किती छान आहे. राधे राधे, खूप छान मंदिर आहे, नक्की व्हिजिट करा. राधे राधे. ह्या टेम्पलची शोभाच एवढी भारी आहे की बस. आणि गर्दी तर तुम्ही बघू शकता, रविवार बोलल्यावर गर्दी तर असणारच. आणि हे आपले राधाकृष्ण, एकदम मन तृप्त झालं यांना बघून. खूप शांत वाटतं यांना बघून, खूप छान आहे. प्लेस पण एकदम उत्तम आहे. पूर्ण गर्दी होती, आरामात दर्शन पण झालं आमचं. आणि तिकडे प्लेसमध्ये आरती वगैरे चाललेली. मी साऊंड जरा ऑफ केला आहे. आणि आम्ही नेहमीसारखेच, हे बघा राधाकृष्ण जवळून दाखवते जरा, बघू शकता. आणि तिथनं बाहेर निघाल्यावरच तुम्हाला फूड स्टॉल आहे, तुम्ही खाऊही शकता तिकडनं. पण आम्ही नव्हतं खाल्लं, आम्ही बाहेर जाऊन थोडंसं उसाचा रस पिला आणि मग घरी आलो. थँक्यू फॉर वॉचिंग, बाय बाय.